ऐतिहासिक उभ्या रिंगणाकडे जात असतानाच वारीमध्ये अचानक एक खळबळ उडाली, कारण की एक अनियंत्रित झालेला एका ट्रकचा हॉर्न जोरात वाजत होता. एक ट्रक वारीच्या दिशेने येताना दिसला. एका क्षणात तिथे असणाऱ्या प्रत्येकाला भीती वाटू लागली, कारण जेजुरीपेक्षाही भयानक घटना आता डोळ्यासमोर घडणार होती. जेजुरीच्या वेळी खूप कमी लोक चालत होते, पण आता तर अख्खी वारीच रस्त्यावर होती, ज्यामुळे सगळं बिघडणार होतं. भीती क्षणाक्षणाला वाढत होती, पण पुढील एका मिनिटात जे घडलं ते एक मोठा आवाज झाला. सगळीकडे पळापळ सुरू झाली. लोकांचे किंकाळ्या सुरू झाल्या. तिथे एक भला मोठा घोटाळा जमा झाला. त्यानंतर काही वारकरी तिथे गेले आणि तिथे जे पाहिलं त्याने अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मग नेमकं कोणता थरार आज त्या ठिकाणी त्यांना घडला? ज्या रिंगणाच्या आधी काय अघटित प्रकार घडला? लोक का माऊलीला कोप झाला असं म्हणू लागले? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये एक विचित्र प्रकार आज घडला. खरं तर काल निरास्नान सोहळा पार पडला होता. भाविकांच्या उपस्थितीत काल निरास्नान सोहळा अख्ख्या महाराष्ट्राने काल पाहिला. माऊलीच्या पादुका नदीपात्रात स्नान घालण्यात आल्या आणि त्यानंतर लोणंद येथे मुक्काम होता. आणि लोणंदनंतर सगळ्यात महत्त्वाची जी घटना असते ती अभूतपूर्व घटना, ज्यांनी डोळे लाटून वाट पाहायची जाते, ते भलतंच उभं रिंगण जे चांदोबाचं लिंब इथे पार पडत असतं. आणि लोणंद हे चांदोबाचं लिंब असल्यामुळे त्याचं अंतर आहे जे भरपूर अंतर असतं. दुपारच्या मध्ये विसावा असतो, पण त्यानंतर मधल्या ठिकाणी एक विचित्रमय प्रसंग आज त्या ठिकाणी घडला आहे. आता वारकऱ्यांना वाटत आहे की निरास्नान झालं, आता माऊलींचं संकट आता पूर्णपणे टळलं आहे, सगळं काही मार्गी लागलेलं आहे. पण आता जवळपास लोणंदचा मुक्काम आटोपून सगळीच वारी जेव्हा निघाली होती, कारण की पुढचा मुक्काम तरड गावाला होता, त्या जेव्हा दुपारी पाहिल्या उभ्या रिंगणातली उत्सुकता सगळ्यांना लागली होती. कारण की सर्वसाधारण दुपारी 4 ते 5 दरम्यान ते उभं रिंगण आता होतं, त्यामुळे सगळेजण पाऊल त्या ठिकाणी उचलत चालले होते. पण कुणालाच माहिती नव्हतं की रिंगणात पवित्र पाऊल टाकण्यापूर्वी वारीच्या वाटेवर एक भयानक आणि अघटित प्रसंग समोर घडणार होता. खरं तर जेजुरीच्या घटनेनंतर संपूर्ण पोलीस प्रशासन प्रचंड हाय अलर्टवर होतं. जेव्हा माऊलीच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात जेव्हा काल प्रवेश केला होता, तेव्हा पुणे पोलीस प्रशासनाची वारी संपूर्ण सुरक्षितेची जबाबदारी सातारा पोलिसांकडे सोपवली होती. हा भव्य सोहळा सुरक्षिततेचा ताफा TV चॅनलवरही दाखवण्यात आला. आता प्रशासनानं कोणतीही कसर सोडलेली नव्हती. सामानाच्या गाड्या, पाण्याच्या टाक्या, इतर खाजगी वाहन वारीच्या मार्गात येऊ नये म्हणून पूर्णपणे वेगळ्या मार्गात त्यांना बायपास करण्यात आलं होतं. कारण की जेजुरीत एका वारीच्या सामानाचा ट्रक तिथे घुसला होता, त्यामुळे आता अशा प्रकारच्या ट्रकला असुरक्षितपणे बाजूला काढण्यात आलं. दोन्ही लेक ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण म्हणतात ना, कितीही काळजी जरी घेतली तरी निसर्गाच्या मनात काय असतं, देवाच्या मनात काय असतं, देवानं काय लिहून ठेवलेलं असतं ते कोणालाच कळत नाही. सकाळपासून अतिशय शांततेत चाललेली होती. टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता, पण एक लहानशा चुकीमुळे आणि दुर्लक्षतेमुळे एक अमंगळ प्रकार घडला होता, ज्याची कल्पना 7 लाख वाऱ्यापैकी एकाने केली नव्हती. चांदोबाच्या लिंबापाशी माऊलीचा रथ पोहोचण्यापूर्वी वारीमध्ये एक प्रसंग उभा राहिला, ज्याने थेट अक्षरशः प्रत्येक वारकऱ्याच्या काळजाला हात घातला होता. खरं तर सकाळपासून वारी निघाली होती. जवळपास 10, 11, 12 साधारणपणे प्रत्येक तास वाडी मंजर म्हणजे की दर मजलकर चांदोबाच्या लिंबापर्यंत येत होती, कारण की जिथे ते अभूतपूर्व प्रसंग घडणार होता. कारण की अक्षरशः ज्यावेळेस रिंगण होतं असं तेव्हा रिंगणामध्ये अक्षरशः माऊलीच्या त्या अश्वावर बसत असताना आणि अक्षरशः त्या अश्व आहे असं अश्वाच्या पायाची धूळ लोक कपाळाला लावत असताना, कारण की जेणेकरून माऊलीचे एक प्रकार आशीर्वाद त्यांना मिळत असतो. पण त्यांना माहीत नव्हतं की तिथे पोहोचण्याच्या आधीच आणखी एक अघटित प्रकार तिथे घडू शकतो. आता खरं तर हळूहळू वेळ काढत चालली होती आणि वारी आता हळूहळू एका ठिकाणाहून जाऊ लागली होती. आता अचानक झालं असं की विठूनामाचा गजर सुरू होताना कोणी टाळ वाजत होतं, कोणी मृदुंग, तर कोणी वीणा हातात घेऊन तर करत होतं, कोणी हातावरच्या टाळ्याने वाजत होतं. सगळीकडे वातावरण मंगलमय झालेलं होतं. कुणाला माहीत नव्हतं की पुढील काही मिनिटात एक थरार घटना घडणार आहे. अचानक एका दिंडीच्या बाजूला झालं असं सगळं वातावरण सामान्य पण अचानक झालं असं की रथाच्या पाठीमागे काही अंतरावर एक दिंडी होती. त्या दिंडीतले 50 ते 60 वारकरी एका ठिकाणी गोळा झाल्या दिसू लागले होते. अचानक एका ठिकाणी सगळेजण गोळा झाले. ज्या वेळेस अचानक एका ठिकाणी सगळेजण गोळा होतात, तेव्हा काहीतरी अघटित घटना घडलेली असते याची कल्पना येते. आता जे लोक प्रचंड मागे होते किंवा जे खूप पुढे चालले गेले होते देखील मागे वळून पाहू लागले नेमकं काय गोंधळ आहे. आणि अगदी त्याच सेकंदाला
त्याच गोंधळ पुढे आवरतोय न आवरतोय तोच एक अनियंत्रित ट्रक त्या ठिकाणी येताना दिसला. एक मोठा हवा हॉर्न वाजवताना दिसला. आता सगळ्यांना जेजुरीच्या या ठिकाणी आठवण झाली होती. ट्रक रस्त्यावर सडत चालत नव्हता. डावीकडे उजवीकडे हुलकावणे खात थेट तो गर्दीकडे येतो असं दिसत होतं. आवाज आणि थरार पाहण्यासाठी वारीत एकच हल्लं वळवळ उडाला. लोकांना वाटलं ट्रकचा ब्रेक फेल झालेला आहे, आता विपरीत घुसणार आहे. जेजुरीच्या अपघातात जो भयानक व्हिडिओ कालच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता, ते सीन प्रत्येकाच्या डोक्यात होतं. आता अनेकशा महिला पुरुष त्या ठिकाणी घाबरू लागले, पळापळ बोलू लागले आणि लोक वाचवण्यासाठी हायवेच्या कडेला असणाऱ्या जागेला बसू लागले, तर काही जण झाडाच्या शेजारी जाऊ लागले. आता अक्षरशः मागच्या वेळेस वेगळाच प्रकार घडला होता, पण लक्षात घ्या सगळ्यांनी पाहिलं. ड्रायव्हर म्हटलं होतं की मला ग्लानी आली होती, मी तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि त्यामुळे असं घडलं. पण इथे वेगळाच विषय होत होता, कारण की पुढील 2 सेकंदात एक प्रचंड मोठा आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की जणू काय टायर जमिनीला इतके घासले आहेत की रस्त्याला इतके घासले की जणू रस्ताच उखडून गेला आहे. अशा प्रकारचा कर्णस्पर्श असा आवाज झाला. तिथे सगळे घाबरलेले होते. सगळीकडे वातावरण बघितलं. डॉक्टर आल्यानंतर सत्य उघडकीस यायला सुरुवात झालं. तपासणीनंतर डॉक्टरांनी पाहिलं की हे जे बाबा होते याचं प्रचंड वय झालेलं होतं. ट्रकचा इथे काहीच विषय नव्हता. आवाज कुठल्याही प्रकारचा झाला नव्हता. त्या कुठल्या ट्रक तिथे आला होता. पण बाबांचा विषय वेगळाच होता, कारण की बाबा हे साधारणपणे दुपारचं होऊन घाटातील चढण आणि जेजुरीच्या आठवणीमुळे तो ट्रक त्या ठिकाणी त्याला दिसला आणि अचानक त्यांना त्रासामुळे चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले आणि जमिनीवर कोसळल्यावर आवाज त्या ठिकाणी आला. आणि अक्षरशः एका गाडीने देखील साईडला ब्रेक मारला होता. तर सगळं मिक्स झाल्यामुळे एक प्रकारची खळबळ त्या ठिकाणी उडाली आणि अक्षरशः त्या बाबांना मग तिथे नेण्यात आलं. त्याला वाऱ्याचं पाणी देऊन सुखरूप हे करण्याचं सत्य समोर आलं. येथे ज्ञानोबा माऊलीचा जयघोष झाला. वारीत कोणत्याही अपशगुन किंवा अनर्थ झाला नाही. साक्षात विठुराया प्रत्येकाच्या पाठीशी आहे. असं सगळ्या दिंडी आता ठिकाणी पुढे जात होत्या. सगळ्यांनी वातावरण बनलं, दुमदुमलं आणि सगळीकडे टाळ मृदुंगाचा आवाज सुरू झाला आणि सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित होईल तर अशी आहे. तर माऊलीच्या रक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.